लोकशाहीला कलंकित करणारा हा सरकारचा पायदंडा आम्ही हे सगळे लोक इकडे फेकून देऊ आणि या सत्तेला या देशातून हाकलल्याशिवाय राहणार नाही। मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ। मोदी तुमको इस्तीफा देना होगा, सरकार को झुकना होगा, वरना गद्दी खाली करो, वरना गद्दी खाली करो। देश का युवा जाग गया है, देश के लोग जाग गए हैं। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी। आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी मिळून आपल्या देशातील तरुण पोरांना 20 ते 25 तरुण पोरांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं। अशा लोकांना आपण राजीनामा मागितला पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये सुद्धा टाकलं पाहिजे, कारण आज देशातला तरुण हा पूर्ण जागृत झालेला आहे आणि याच्यामध्ये 2,86,00,000 तरुण पोरांचं आयुष्य यांनी बर्बाद केलेलं आहे आणि हे असंविधानिक सरकार या बाबतीत कुठलीही ठोस भूमिका घेत नाही। वांचूक सरांना जबरदस्तीने आणि अपमानास्पद या जंतर मंतर मधून त्यांना उचललं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। याचा अर्थ असा नाही की आंदोलन चिघळलं जाईल। आता देशातला तरुण हा जागा झाला आणि पंतप्रधानांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। नरेंद्र मोदी इस्तीफा दो, नरेंद्र मोदी इस्तीफा दो, नरेंद्र मोदी गद्दी छोड़ो, धर्मेंद्र प्रधान गद्दी छोड़ो। नरेंद्र मोदी चोर है, नरेंद्र मोदी वोट चोर, नरेंद्र मोदी चंदा चोर, नरेंद्र मोदी पेपर चोर। नीटच्या पेपर फुटीचं प्रकरण आलं, देशामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं केलं। त्याच वेळी अभिजित दीप्तेनं बीजेपीच्या माध्यमातून आंदोलन उभं केलं आणि 28 जूनला सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले। 19 दिवस उपोषण झाल्यानंतरही सरकारनं त्याची दखल घेतली नाही आणि 20व्या दिवशी सरकारनं त्यांना गुन्हेगारासारखं जसं एखाद्या प्रेताला गुंडाळून नेतात त्या पद्धतीनं त्याने पांढऱ्या कपड्यामध्ये त्यांना उचलून नेलं। हा जो अपमान देशातल्या युवकांचा, देशातल्या लोकशाहीवाद्यांचा, ही जी नरेंद्र मोदी आणि अमित शहाची हुकुमशाही कृती आहे, ही जी वृत्ती आहे, त्या वृत्तीचा निषेध करण्याकरता आणि धर्मेंद्र प्रधानच नाही तर आता मोदी सरकारचाच आम्हाला राजीनामा पाहिजे, कारण मोदी सरकार चोरांचं सरकार आहे। मोदी सरकार हे हुकुमशाही आणू पाहणारं सरकार आहे आणि म्हणून आता देशातील लोकांनी धर्मेंद्र प्रधानचा नाही तर भाजपच्या सरकारचाच राजीनामा मागितला पाहिजे, कारण मोदी हा वोट चोर आहे, मोदी हा पेपर चोर आहे, मोदी हा चंदा चोर आहे। एवढा निकृष्ट दर्जाचा माणूस देशाला पहिल्यांदा प्रधानमंत्री मिळाला आणि जगामध्ये याच्यामुळे देशाची नाचक्की होत आहे, देशामध्ये हुकुमशाही येत आहे आणि म्हणून लोकशाही नष्ट करणाऱ्या देशद्रोही भाजपला सत्तेतून उखडून टाकावं हे आवाहन करण्यासाठी आम्ही सारे भारतीय या हेडिंग खाली आम्ही वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि वेगवेगळे राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून
हे दिवसभराचं धरणं आंदोलन केलेलं आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन या देशाचे शैक्षणिक प्रश्न सुटणार आहे का? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा देऊन निश्चितपणे प्रश्न सुटणार नाही, पण तो प्रतिकात्मक जे गुन्हा केलेला आहे सरकारनं, तर 2 करोड 86 लाख पोरं नीट पेपर फुटीमुळे हे बर्बाद झाले, अफेक्टेड झाले, तर त्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे. आणि सरकारमध्ये जे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधाननी जर त्याची जबाबदारी घेतली तर या आंदोलनाचं ते प्रतिकात्मक यश म्हणावं लागेल.